प्रीतम, तू बेशुद्ध होतास. हो आई, पण मी ठरल्याप्रमाणे ऑफिसला गेलो होतो बोनस वाटप करायला. तिथे गेलो आणि अचानक माझं डोकं जड व्हायला लागलं. मग मी काय वागतोय हेच मला कळत नव्हतं. मी म्हणतोय ना, मी हवं तर दादाची शपथ घेतो आई. अहिल्या, प्रीतम म्हणतो ते खरं असेल कदाचित, कारण तो आदित्यची खोटी शपथ नाही घेणार कधी. आणि हे बघ, आता हा विषय जास्त नको ताणायला, पास आता. आणि प्रीतम, तू अहिल्याला काय महत्वाचं सांगायला आला होतास? हां, ॲक्च्युली एक बॅड न्यूज आहे. काय? आई, आपल्या कंपनीचे शेअर्स प्रचंड पडत आहेत. म्हणजे इन्व्हेस्टर्स पण त्यांचे पैसे काढून घ्यायचं म्हणतायत आता. त्यांचं म्हणणं आहे की आमचा तुमच्या कंपनीवर कॉन्फिडन्सच आदित्यमुळे होता आणि तोच नाही आहे, तर मग आता काय उपयोग आहे या सगळ्याचा? हे बघ आई, मला वाटतं की आपण पुढच्या मीटिंगसाठी दादाला बोलवणं गरजेचं आहे, तरच काहीतरी होऊ शकतं. नाही प्रीतम, ते शक्य नाही. हे बघ, ही कंपनी मी उभी केली आहे आणि ती किती कष्टाने उभी केली आहे हे तुला सुद्धा माहिती आहे श्रीकांत. आणि याआधी सुद्धा असे प्रसंग आलेले आहेत, अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि त्याच्यातनं आपण मार्ग काढलाय आणि ही कंपनी पुढे घेऊन गेलोय. त्यावेळी सुद्धा मार्ग निघेल. त्यावेळेला मला माहिती आहे काय करायचं ते. मला कोणाचीही गरज नाहीये. अहिल्या, त्यावेळची गोष्ट वेगळी होती, आत्ताची गोष्ट वेगळी आहे. तू जरा परिस्थिती समजून घे ना. मुलं त्यांच्या पद्धतीने हँडल करतात तर करू देत त्यांना. हां, त्यांच्यावरती विश्वास ठेव ना तू. श्रीकांत, माझा एक्सपिरियन्स या मुलांपेक्षा मोठा आहे. प्रीतम, इन्व्हेस्टर्सची मीटिंग बोला, मी बोलते त्यांच्याशी. आई, पण अहिल्या, आपा प्लीज समजावा तिला. अहो, मी बोललोय त्या इन्व्हेस्टर्सशी, ते नाही आहेत समजून घेण्याच्या मूडमध्ये. ते म्हणतायत आम्ही जर तुमच्या कंपनीत पैसेच आदित्यमुळे लावलेत, तो नसेल तर आमची फसवणूक आहे. हे बघा, मला वाटते उद्याच्या मीटिंगला जर दादा आला ना तरच काहीतरी चांगलं होऊ शकतं. नाहीतर मग आपल्याला ते अख्खं युनिट बंद करावं लागेल. बाबा, तुम्हाला काय वाटतंय, मी बोलवलं पाहिजे का त्याला? बघ, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू एवढा समजूतदार नक्की आहेस की योग्य वेळेला काय करायचं आणि काय नाही करायचं याचा निर्णय घेऊ शकतोस तू. हे बघ, तुला जो वाटेल तो निर्णय घे. मी आहे तुझ्यासोबत. एवढी मेहनत घेऊन उभी केलेली कंपनी अहिल्याच्या किंवा इतर कोणाच्या तरी इगोमुळे संपलेली मला नाही चालणार. तुला जो काही निर्णय घ्यायचा तो घे. मी आहे तुझ्या पाठीशी. थँक्यू सो मच बाबा. थँक्यू. मला खात्री आहे आदित्यचे सगळं सुरळीत करू शकतो. पण आता जर मीटिंगला आला तर अहिल्या त्याच्यासोबत कशी वागेल काय माहिती. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.